रावसाहेब सुरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं त्यांचे चिरंजीव प्राध्यापक इरवंत सुरेकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजी तुमवाड साहेब, या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर साहेब, आमच्या संविधान जागरण चळवळीतली पदाधिकारी व्ही आर असोरी साहेब, विचारमंचावरती उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, गावातील ग्रामपंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, मोफत आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेले सर्व मान्यवर, अशा प्रकारचे डॉक्टर, भगिनी आणि बंधूंनो, पहिल्यांदा मी प्राध्यापक इरवंत सुरेकर यांचं हार्दिक अभिनंदन करतो. ते प्राध्यापक होऊन चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रस्थापित झाले तरीही आपल्या सुजले गावला विसरत नाहीत. आपण सुजले गावचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ते ठेवतात. ही जाणीव मला स्वतःला फार महत्त्वाची वाटते. सुजले गावामधले इथे जन्माला आलेले दिगूजी तुमवाड, दत्ताजी तुमवाड ही मंडळी आपल्या परीनं सामाजिक सेवा, शैक्षणिक सेवा करतेच आहे. आल्यानंतर मी जरा या मंडळींना विचारलं की गावामध्ये किती शिकलेले लोक आहेत, तर तसे फार नाहीत, फार मोठ्या पदावरती नाही आहेत, पण नसले तरी काही शिक्षक वगैरे तर असतीलच ना, असं मी त्यांना विचारलं. तर ते म्हणाले आहेत, 7-8 शिक्षक वगैरे आहेत. आणि असं जर आपण यादी काढायला गेलो तर बरेच जण आहेत शिक्षक वगैरे, छोट्या मोठ्या पदावरती शिकून बाहेर गेलेले, प्रस्थापित झालेले, स्वतःच्या कुटुंबाचे प्रश्न सुटलेले अनेक लोक आहेत. माझं हे निरीक्षण आहे की खेड्यामधून शिकून बाहेर गेलेले, शिकून मोठे झालेले, प्रस्थापित झालेले लोक आपल्या खेड्याला विसरतात. त्यामुळं खेडी मागे आहेत. पण प्राध्यापक इरवंत सुरेकर, दत्ताजी तुमवाड हे आपल्या खेड्याला विसरले नाहीत, म्हणून त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. खेड्यातली माणसं जर आपल्या खेड्याची आठवण ठेवून अशा पद्धतीनं काम करायला लागली तर खेड्याचं आजचं जे चित्र आहे ते चित्र मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकतं. मी आज भारतीय संविधान आणि लोकांचं कल्याण हा विषय घेऊन बोलतो आहे. आपल्याकडं ज्या ग्रामपंचायती निर्माण होतात, सरकारच्या ज्या वेगवेगळ्या योजना येतात, ही जी डॉक्टर मंडळी इथे आलेली आहे, ते सारं का आहे, काय आहे, हा काय प्रकार आहे? हा लोककल्याणाचाच प्रकार आहे. देशाच्या सरकारने देशातील लोकांचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारच्या योजना राबवाव्यात, याचा आदेशच भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे. आणि त्या आदेशानुसार देशामध्ये सर्वत्र जो काही राज्यकारभार करायचा आहे तो साराचा सारा राज्यभार देशामधल्या सर्व लोकांचं कल्याण झालं पाहिजे अशा स्वरूपाचा राज्यकारभार तुम्ही करा, अशा प्रकारचे आदेश भारतीय संविधानानं शासनकर्त्यांना दिलेले आहेत. म्हणून या देशामध्ये ज्या काही कल्याणकारी योजना चालतात त्या कल्याणकारी योजना चालू आहेत. कल्याण म्हणजे काय? कोणतं कल्याण असतं? लौकिक जीवनातलं माणसाचं कल्याण झालं पाहिजे, हा महत्वाचा भाग भारतीय संविधानामध्ये आहे. लौकिक जीवन म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत माणसाचं जे जीवन असतं हे जीवन लौकिक जीवन आहे. या जीवनामध्ये सर्वांगानं कल्याण झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? माणसांच्या ज्या जगण्याच्या मूलभूत गरजा आहेत
त्या गरजा भागल्या पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, चांगलं शिक्षण या माणसांच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. या गरजा भागल्या पाहिजेत. आणि लोकांच्या मध्ये कुणीही दुःखी राहता कामा नये. दारिद्र्यामुळे दुःखी राहता कामा नये, अनारोग्यामुळे दुःखी राहता कामा नये, अपंगपणामुळे दुःखी राहता कामा नये. अशा साऱ्या दुःखी माणसांना दुःखातून मुक्त करण्यासाठीच शासनकर्त्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. अशा प्रकारचे आदेश भारतीय संविधानानं दिलेले आहेत. आपल्याकडे भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यापूर्वीच्या कालखंडामध्ये राजेशाही व्यवस्था अस्तित्वात होती. आणि राजेशाही व्यवस्थेमध्ये सामान्य लोक केंद्रस्थानी ठेवावेत असं राजालाही सांगणं असतं, परंतु राजांनी असे प्रकार फारसे केलेले नाहीत. अपवादात्मक काही राजे झालेले आहेत की ज्यांनी सामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून आपला राज्यकारभार केला असं दिसतं. परंतु राजेशाही व्यवस्थेत, सरंजामदारी व्यवस्थेत, सत्तेमध्ये मोठमोठ्या पदावरती जे लोक आहेत ते आपल्याच ऐश आरामात डाम डौलात मिरवतात आणि त्यामुळे लोकांचं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध भारतामध्ये जो स्वातंत्र्य लढा झाला तो राजकीय स्वातंत्र्याचा लढा आणि दुसरा सामाजिक स्वातंत्र्याचा लढा, या दोन स्वातंत्र्याच्या लढ्यामधून आपल्या देशामध्ये फार मोठं विचारमंथन झालं आणि त्या विचारमंथनातून आपला देश घडला. आधीच्या काळामध्ये आपला हा जो देश आहे हा देश आजच्या सारखा देश नव्हता. स्वातंत्र्य मिळालं त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये असंख्य संस्थानं होती आणि वेगवेगळ्या संस्थानांमध्ये आपला देश विभागलेला होता. आपण सुद्धा मराठवाड्यातले लोक निजामाच्या संस्थानामध्ये होतो आणि निजाम स्वतःला स्वतःचं एक राष्ट्र समजत होता, हे आपल्याला माहित असेल. आणि निजामाच्या विरुद्ध लढा देऊन आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आपल्या मराठवाड्यामध्ये काही इंग्रजांची सत्ता डायरेक्ट नव्हती. डायरेक्ट इंग्रजांची सत्ता असती तर आपला मराठवाडा आणखी पुढे गेला असता. म्हणजे निजामासारखी अशी अनेक संस्थानं आपल्या देशामध्ये होती. या संस्थानांना भारत या एका राष्ट्रामध्ये विलीन केलं पाहिजे आणि समग्र संस्थानांचं मिळून आणि इंग्रजांची सत्ता जिथे डायरेक्ट होती त्या भागाचा मिळून एक राष्ट्र झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका समोर आली आणि आपण भारतीय झालो, संपूर्णपणानं भारतीय झालो आणि भारताचं एक राष्ट्र आपण निर्माण केलं. बरेच जण असं समजतात की आधीपासूनच हे राष्ट्र आहे. आजचं भारताचं हे जे राष्ट्र आहे ते राष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संविधानानं एकत्र केलेले आहे. संविधान म्हणजे राज्यघटना. राज्यघटना म्हणजे देशाचा राज्यकारभार कसा करावा याचे आदेश देणारा ग्रंथ, याचे आदेश देणारं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये जसं लिहिलेलं आहे तसंच सरपंचांना वागावं लागतं, ग्रामसेवकांना वागावं लागतं. सरपंच, ग्रामसेवक यांच्यापासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत भारतीय संविधानामध्ये जे नियम आहेत त्या नियमानुसार या देशातल्या लोकांना वागावं लागतं. या नियमाच्या विरुद्ध लोक वागले तर ते चालत नाही. कायद्याविरुद्धचं ते वागणं असतं आणि त्यामुळं भारतामध्ये जनकल्याणाची प्रक्रिया 1950 पासून आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे. का? संविधानानं काय दिलं ज्यामुळे आपलं कल्याण होण्याची प्रक्रिया सुरू झाली? तर भारतातल्या जनतेला, प्रत्येक माणसाला संविधानानं हजारो हातांनी महत्वाच्या देणग्या दिलेल्या आहेत. संविधान हा असा ग्रंथ आहे, या देशातल्या साऱ्या जनतेला हजारो हातांनी महत्वपूर्ण अशा प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत. कोणत्या देणग्या दिलेल्या आहेत? देणग्या या दिलेल्या आहेत की राज्य कारभाराच्या केंद्रस्थानी सुजलेगाव सारख्या झोपडीमध्ये राहणारा कुठलाही सामान्य माणूस, तुम्ही सारी सामान्य माणसं, आपण सारी सामान्य माणसं यांना केंद्रस्थानी ठेवा. जी काही योजना राबवायची आहे, जो काही राज्यकारभार करायचा आहे
तो सामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून केला पाहिजे. आणि जे सत्तेमध्ये आहेत ते राजे नाहीत, ते सरंजामदार नाहीत. ते कोण आहेत? ते लोकसेवक आहेत. हे आपण लक्षात घ्या. तुमच्या सेवेसाठी सरपंच असतात, ग्रामसेवक असतात, तलाठी असतात, प्रधानमंत्री असतात, मुख्यमंत्री असतात. तुमच्या सेवेसाठी असतात. तुम्ही त्यांना जोपर्यंत पाठिंबा देता मतदानाच्या माध्यमातून, तोपर्यंतच ते त्या पदावर राहू शकतात. हे कुणी सांगितलं? भारताच्या संविधानानं हे सांगितलं. संविधानाच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये काय स्थिती होती? राजाचा मुलगा पुन्हा राजा, त्या मुलाचा मुलगा पुन्हा राजा, असं होतं परंपरेनं. मग त्याच्यामध्ये लायकी आहे की नाही राज्यकारभाराची हे काही पाहिलं जात नव्हतं. अशा प्रकारची पद्धती चुकीची आहे, लोकांचं कल्याण करू शकत नाही. म्हणून राजेशाही व्यवस्था नाकारून भारतीय संविधानाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीचा स्वीकार आपल्या देशामध्ये केला. आणि संसदीय लोकशाहीमध्ये राजा राणीच्या पोटातून जन्माला येत नसतो. राजेशाहीमध्ये राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा. संसदीय लोकशाहीमध्ये राजा हा म्हणजे सत्ताधीश हा मतपेटीतून जन्माला येत असतो. मतपेटीतून. आणि त्या मतपेटीत किंवा मतदान मिशन मध्ये मत टाकण्याचा अधिकार या देशातल्या प्रत्येक माणसाला भारताच्या संविधानानं दिलेला आहे. आणि हा मत टाकण्याचा अधिकार तुम्हाला दिला, तो अधिकार अत्यंत महत्वाचा आहे. स्वतःला मोठे समजणारे, गडीवरती राहणारे, मोठमोठ्या वाड्यांमध्ये राहणारे, गाडी बंगल्यांच्या वाले आधीच्या काळात तुम्हाला अजिबात विचारत नव्हते. पण तुम्हाला माहित असेल, निवडणुका आल्यावर तरी तुमच्या दारामध्ये हात जोडत येतात की नाही? तुमच्या दारामध्ये हात जोडत येतात. माय माऊली आमच्याकडे लक्ष द्या, आबा तात्या दादा आमच्याकडे लक्ष द्या. कुणामुळे येतात? भारताच्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला जर मतदानाचा अधिकार दिला नसता तर हे झालं असतं का? तो मतदानाचा अधिकार दिलेला आहे म्हणून तुम्हाला हे देतो, तुम्हाला ते देतो, किमान वचन तरी देतात. पण नंतर तुम्ही दिलेलं वचन का पाळलं नाही असं विचारत नाही. संघटित होऊन प्रत्येक लोकप्रतिनिधीला तुम्ही खडसावून विचारलं तर त्याला उत्तर द्यावं लागतं. आता आम्ही येत होतो इथून तुमच्या गावाला, नायगाव पर्यंत येईपर्यंत रस्ता अत्यंत उत्तम होता. पण इथून येत असताना रस्त्यात खड्डेच खड्डे. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत काही कळत नव्हतं. 3 बारे ऍक्सिडेंट झाले बघा, त्या आजी सांगायला लागल्यात. सांगू द्या, बोलू द्या त्यांना, बोलू द्या. मग त्यांच्याकडे कॅमेरा घ्या वाटल्यास. इथे असलेले पत्रकार, इथं असलेले लोकप्रतिनिधी, हे दुःख आहे, ही वेदना आहे, ही समजून घ्यावी लागेल, बोलून द्यावं लागेल आणि त्यांचा ऐकून देखील घ्यावं लागेल. हे जळाले पोटात, डोंगर जळते जग बघते, इथं जळाले कोण बघते? गाव हेच तर महत्वाचं. त्यांच्या बोलण्याला महत्व आहे. संविधानानं सांगितलं सामान्य माणसाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, त्याचं दुःख समजून घेतलं पाहिजे. आणि ते दुःख नाहीशी करण्यासाठी परिसरामध्ये जी यंत्रणा असते त्या यंत्रणेनं कामाला लागलं पाहिजे. हीच तर लोकशाही आहे, हाच तर संविधानाचा आदेश आहे. पण आपल्याला संविधानच माहित नाही ना. संविधानानं आम्हाला काय काय अधिकार दिलेले आहेत हे अधिकारच आम्हाला माहित नाही आहेत ना. आम्हाला जर संविधानानं दिलेले सारेच्या सारे अधिकार माहित असते आणि शासनकर्त्यांना संविधानाच्या माध्यमातून जे सांगितलेलं आहे ते जर आम्हाला माहित असतं तर आम्ही खडसावून जाब विचारला असता. अजूनही आपण आजीबाई बरं का, खडसावून आपण जाब विचारत नाही आहोत.
म्हणून हे असं होतं आहे. मी तुम्हाला विचारतो, तुमच्या गावामध्ये नित्यनियमानं काही ग्रंथांचं पठण होतं का, वाचन होतं का? होतं का? होतंय का नाही? कोणत्या ग्रंथाचं होतंय? राम विजयाचं वाचन होतं. पोथी लावली जाते. आणखी कुठल्या ग्रंथाचं होतं? राम विजयाचं होतं. बरं, मला सांगा, तुम्हाला सांगतोय मी, राम विजयाचं ज्याप्रमाणे आपण वाचन करता, त्यातून काही लोकांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न करता, त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये भारतीय संविधानाचं देखील सामूहिक वाचन करा. हे माझं सांगणं आहे. भारतीय संविधानाचं सामूहिक वाचन करा. काय दिलेत आम्हाला संविधानाने अधिकार, हे लोकांना कळू द्या. सगळे मिळून हे करा. कारण आपला देश आज भारतीय संविधान या ग्रंथाच्या मार्गदर्शनाखाली चालतोय. ते ग्रंथ जसे तुम्ही वाचता, तसं भारताचं संविधान जर आपण वाचलं तर आपलं कल्याण आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. तुमवाड साहेब आणि सरपंच उपसरपंच आहेत ना इथले, मी सरपंचांना उपसरपंचांना हात जोडून विनंती करतो की तुमचं सरपंच पद संविधानामध्ये पंचायत राजची जी योजना आहे त्यावरून निर्माण झालेला आहे आणि तुम्हाला गावाचं कल्याण करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि हा सारा डोलारा, आपल्या देशाचा सारा डोलारा भारतीय संविधानावर निर्माण झाला. आपण एकमेकाशी का जोडलोय? भारताच्या संविधानानं म्हटलं, आम्ही भारताचे लोक. कोण? जात नाही, धर्म नाही, पात नाही, कोणी नाही, आम्ही सारे या भारतभूमीवरती जन्माला आलेले सारे आम्ही एक आहोत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवू इच्छितो. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला श्रद्धेचं, उपासनेचं स्वातंत्र्य देऊ इच्छितो. या देशामध्ये सगळ्याच्या सगळ्या लोकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देऊ इच्छितो. आणि सर्वांमध्ये भ्रातृभाव, बंधुभाव वाढीला लागावा, प्रेमभाव वाढीला लागावा, यासाठी बंधुभावाचं तत्व विकसित करण्याचा प्रयत्न करून हे संविधान आम्ही स्वतःच अर्पण करतो. संविधानाची सुरुवात अशी आहे. कशी? आम्ही भारताचे लोक, सारे लोक. आणि आमच्या साऱ्या लोकांना कुठलाच भेदभाव करायचा नाही. माणसामध्ये स्त्री पुरुष भेदभाव सुद्धा करायचा नाहीये. आम्ही सारी माणसं आहोत आणि प्रत्येक माणसाला स्वतःचा विकास करता आला पाहिजे. प्रत्येक माणसाचं कल्याण झालं पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण करा, असा आदेश आहे. काय आहे भारतीय संविधानामध्ये? महत्वाचा भाग सुरुवातीचा काय आहे? मूलभूत हक्कांचा भाग आहे. हक्क, तुमचे हक्क, राजाचे हक्क नाही, आमदार खासदाराचे हक्क नाही. काय महत्वाचं आहे? या देशातल्या सामान्य लोकांचे हक्क. कोणता हक्क दिलाय? पहिल्यांदा समानतेचा हक्क दिलाय. 15व कलम भारतीय संविधानाचं समानतेचा हक्क दिलेला आहे. आणि त्या हक्कामध्ये काय म्हटलंय संविधानानं? संविधानानं म्हटलंय राज्य म्हणजे सरकार, म्हणजे इथे बसलेलं सरकार सुद्धा, गावातलं सरकार जसं असतं तसंच तालुक्याचं असतं, जिल्ह्याचं असतं, महाराष्ट्राचं असतं आणि देशाचं असतं. हे सरकार, राज्य या देशातल्या नागरिकाच्या मध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून भेदाभेद करणार नाही. भेदाभेद न करता सर्वांना समान वागणूक द्या, हा आदेश आहे संविधानाचा. दुसरं काय सांगितलं? समान वागणूक देत असताना काय करा? समान वागणूक देत असतानाही या देशातल्या जुन्या काळातल्या जाती व्यवस्थेमुळं, स्त्री पुरुष भेदाभेदी व्यवस्थेमुळं या देशामध्ये स्त्रियांचा वर्ग मागे राहिला. आणि जाती व्यवस्था ही अशी आहे, उभी आहे. अशी आहे का? नाहीये. उतरण नाही अशी. उच्च नीचता मानणारी जाती व्यवस्था आहे आणि ती मानवतेला काळीमा फासणारी जाती व्यवस्था आहे. या जाती व्यवस्थेचे तळस्तरात ठेवलेले जे लोक बळी पडलेले आहेत त्यांची विशेष काळजी घ्या.
निसर्गता माणसाला जात असते का? असते का? प्राण्यामध्ये जाती असतात. सिंह एक जात आहे, वाघ एक जात आहे, मुंगूस एक जात आहे, साप एक वेगळी जात आहे. कारण का? त्यांच्या शरीर रचनेतच पूर्णपणानं भिन्नता आहे, म्हणून त्या जाती आहेत. माणसामध्ये अशी भिन्नता आहे का? माणूस हीच प्राण्यांमधली एक जात आहे. परंतु अनैसर्गिक अशा प्रकारची गोष्ट आपल्यामध्ये काही स्वार्थी माणसांनी निर्माण केली, ती जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत आपल्या देशातल्या सर्वांचं कल्याण होणार नाही. म्हणून काय भूमिका घेतली? संविधानाची भूमिका गरिबांना वाटून टाकतात. हे फार महत्वाची गोष्ट आहे ना, ही फार महत्वाची गोष्ट आहे. हे महत्वाचं आहे. हे झालं पाहिजे आणि हे संविधानाच्या आदेशानुसार हे कामं होतात, ही झाली पाहिजेत. आणि मुद्दा हा आहे की आता इकडे लक्ष द्या की आपण काय सांगितलंय भारतीय संविधानानं. संविधान, आई कशी असते? आई भेदाभेद करते का आपल्या लेकरांच्या मध्ये? आई लेकरांच्या मध्ये भेदाभेद करत नाही. सगळे लेकरं तिच्यासाठी सारखी असतात. आई जशी भेदाभेद करत नाही तसं भारताचं संविधान आहे. पण आई भेदाभेद करत नसली तरी आई आपल्या लेकरांमध्ये कुणावर जास्त प्रेम करते? हो, जास्त प्रेम कुणावर करते? आपल्या लेकरांमधलं जे लेकरू सगळ्यात दुबळं आहे त्या लेकरावर जास्त प्रेम करते, त्याची जास्त काळजी घेते आई. हे तुम्ही लक्षात घ्या का नाही? ते उपाशी राहता कामा नये. ते बलदंड झालं पाहिजे, ते बलदंड लेकराच्या बरोबरीला आलं पाहिजे असं आईला वाटत असतं. आईच्या काळजाला आपल्या दुबळ्या लेकराबद्दल जशी माया असते अधिकची आणि त्याची जशी काळजी घेते, तसं भारतभूमीची जी सगळी लेकरं आहेत त्या लेकरांच्या मध्ये जी लेकरं दुबळी राहिलेली आहेत त्या लेकरांच्याकडं विशेष लक्ष द्या. आणि त्या लेकरांच्याकडं लक्ष देऊन त्या लेकरांनाही सबळ लेकरांच्या बरोबर आणा. अशा प्रकारची भूमिका भारताच्या संविधानानं घेतली. आणि सबळ लेकरांच्यासाठी हे दुर्बळ का राहिले? त्यांना शिक्षण मिळू दिलं नाही, त्यांना संपत्तीचा अधिकार दिला नाही, त्यांना घाणेरडी कामं करावी लागली, त्यांना सेवेची कामं करावी लागली, त्यांना काबाड कष्टाचीच कामं फक्त दिली, हलकी मानली जाणारी कामं दिली. आणि पिढ्यानुपिढ्या तुम्ही तेच करा, त्याच्याच तुम्ही लायकीचे आहात हे सांगितलं. त्यामुळं ती दुबळी राहिली. निसर्गतः ती दुबळी नाहीत, या व्यवस्थेनं लादलेल्या बंधनामुळे ती दुबळी राहिली. या दुबळ्यांना विशेष अधिकार द्या, शिक्षणासाठी विशेष संधी द्या. शिक्षण घेऊन पुढे आल्यानंतर दुबळे राहिलेले लोक सबळांच्या बरोबरीनं येण्यासाठी त्यांना विशेष सवलती द्या, आरक्षण द्या. ही भूमिका सुद्धा भारतीय संविधानानं घेतलेली आहे. आणि आपल्या देशातला महिला वर्ग तर सगळ्यात दुबळाच आहे. महिलांनी काय करावं? चूल आणि मूल याच्यामध्ये बंदिस्त राहावं. रांधा वाडा उष्टी काढा हे काम म्हणजे स्त्रियांचं काम. आणि बायकांना कुठे एवढी अक्कल असते हो? असं लोक पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये म्हणतात. अक्कल नसते असं खरं आहे का? बायकांना अक्कल नसते असं लोक म्हणतात, ते खरं आहे का? भारताचं संविधान म्हणतं बायकांना अक्कल नसते, हे मुळीच खरं नाही. पुरुषांना जेवढी अक्कल असते तेवढीच नव्हे, त्याच्यापेक्षा अधिक अक्कल बायकांना असते. हे आज 10वीचा निकाल पहा, 12वीचा निकाल पहा, सगळ्याच वर्गाचे निकाल पहा, त्यामध्ये मुलांच्या पेक्षा मुली मेरिटमध्ये जास्त येतात. हे तुम्ही नीटपणाने लक्षात घ्या. परंपरेने जे सांगितलं होतं ना ते चुकीचं निघालंय. आणि हा भेदाभेद सुद्धा नाहीसा केला पाहिजे याची जाणीव केली. जातीय भेदाभेद नाहीसा केला पाहिजे. आणि सारी माणसं जेव्हा या देशातली सुधारतील तेव्हाच या देशातल्या साऱ्यांचं कल्याण होईल. आणि तेव्हाच हा देश परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करायला लागेल. अशा प्रकारची भूमिका भारतीय संविधानानं घेतली. आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन भारताचं संविधान जनकल्याणाच्या योजना मांडायला लागलं. संविधानाचं एक महत्वाचं कलम आहे. त्या कलमामुळं परिवर्तन बरंच आपल्या देशामध्ये व्हायला लागले. कोणतं कलम आहे? ते आहे व्यवसाय स्वातंत्र्य देणारं कलम. व्यवसायाचं स्वातंत्र्य.
धंदा करण्याचं स्वातंत्र्य. जुन्या काळातल्या जाती व्यवस्थेत व्यवसाय करण्याचं, धंदा करण्याचं स्वातंत्र्य लोकांना नव्हतं. अजूनही त्या जाती व्यवस्थेची परंपरा कायम आहे. पांचाळ मामा मला भेटले तुमवार साहेबांच्या घरी, तिथे बसलेत बघा ते. पांचाळ मामा म्हणाले 2 मुली आहेत मला. 2 मुली आहेत. किती शिकल्या? 10वी पर्यंत शिकल्या. पुढे शिकल्या का? पुढे नाही शिकल्या. का नाही पुढे शिकल्या? माझं म्हणे पुढे त्या शिकल्या पाहिजे होत्या. परंतु परंपरेची जी व्यवस्था आलेली आहे त्या व्यवस्थेनं तुम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आलात त्याच जातीचा व्यवसाय कायम करा, अशा प्रकारचा जो अलिखित नियम जुन्या काळामध्ये अस्तित्वात होता तो नियम भारतीय संविधानानं बदलण्यास सांगितला. आणि ज्याला जो व्यवसाय करायचा आहे, ज्याला जो धंदा करायचा आहे, तो धंदा करता आला पाहिजे. आणि तो धंदा त्यानं केला तर त्याची प्रगती होईल. अशा प्रकारची भूमिका भारताच्या संविधानानं घेतली. म्हणून या देशामध्ये लोककल्याणाची प्रक्रिया सुरू झालेली आपणाला दिसून येते. भारताच्या संविधानामध्ये राज्य धोरणाची काही नीतिनिदेशक तत्व आहेत. आणि राज्य धोरणाची ही जी नीतिनिदेशक तत्व आहेत, या राज्य धोरणाच्या नीतिनिदेशक तत्वांनी हे सांगितलंय की लोकांच्या जीवनामध्ये कल्याण झालं पाहिजे अशी धोरणं राबवा. ज्या समाज व्यवस्थेमध्ये भेदाभेद नाही, उच्च नीचता नाही, काही जण प्रचंड श्रीमंत आणि काही जण फारच गरीब, अशी स्थिती जिथे नाही अशा प्रकारची अर्थव्यवस्था निर्माण करा. जिथे साऱ्यांना मान मिळतो, सन्मान मिळतो, अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करा, शिक्षण व्यवस्था निर्माण करा. आणि लोककल्याणाचं धोरण हे तुमच्या धोरणाचं प्राणभूत धोरण माना आणि त्या पद्धतीनं राज्यकारभार करा. महिला जिथे कामाला असतात तिथे महिलांच्यासाठी, बालकांच्यासाठी चांगलं वातावरण असेल अशी व्यवस्था करा. महिलांसाठी प्रसूतीच्या साठीच्या योजना राबवा. महिलांच्यासाठी योग्य योजना लावा. बाल कामगार राहता कामा नये. माणसांमध्ये वेठबिगारी करता कामा नये. बालकांना त्या बालवयामध्ये शिक्षणच मिळालं पाहिजे. हसून खेळून शिक्षण घेता आलं पाहिजे. कामाला त्याला जुंपता कामा नये. माणसाला गुलाम करता कामा नये. अशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश भारतीय संविधानानं या देशातल्या लोकांना दिलेले आहेत. आणि त्यामुळं आपल्या देशात कल्याणकारी राज्य व्यवस्थेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण ती प्रक्रिया ज्या पुरेशा प्रमाणामध्ये सुरू व्हायला हवी त्या पुरेशा प्रमाणामध्ये सुरू होताना दिसत नाहीये. कारण भारतीय संविधानानं एक शपथ राज्यकर्त्यांना दिलेली असते. काय शपथ दिलेली असते? म्हणजे आमदार म्हणून निवडून आलेले, खासदार म्हणून निवडून आलेले, प्रधानमंत्री या मंडळींना त्या पदाच्या खुर्चीवर बसताना एक शपथ घ्यावी लागते. काय शपथ घ्यावी लागते बरं का मावशी, हो आजीबाई? आमदाराला, खासदाराला एक शपथ घ्यावी लागते. बघितली का तुम्ही कधी? एक शपथ घ्यावी लागते. तुम्हाला सांगतो काय, कायद्याद्वारे निर्मित अशा संविधानावर मी खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन. काय शपथ आहे? कायद्याद्वारे निर्मित अशा संविधानावर मी खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन. प्रयत्नाची पराकाष्ठा करून मी भारताच्या संविधानाचं जतन करीन, रक्षण करीन. कुणाविषयीही ममत्व भाव आणि कुणाविषयीही दुजाभाव म्हणजे भेदभाव मनामध्ये न बाळगता सर्व लोकांच्या सेवेला मी वाहून घेईन. निर्भयपणे आणि निस्पृहपणे काम करेन. अशी शपथ आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, राष्ट्रपतींना या साऱ्यांना आधी घ्यावी लागते. त्या शपथेवर सही करावी लागते आणि मगच त्या पदावर बसता येतं. आपण सारे लोक तुम्ही घेतलेली ही शपथ का पाळत नाही अशा प्रकारचा प्रश्नच या लोकांना विचारत नाही. म्हणून भारताच्या संविधानानं लोककल्याणासाठी जी योजना मांडलेली आहे ती योजना तंतोतंतपणे अंमलात आणली जात नाही.
त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणानं होत नाही. तुम्ही जर बरं का आजीबाई, पुन्हा बोलायला तुम्ही आपसात, तुम्ही सुद्धा आता या आजीबाई बोलल्या तेव्हा मी त्यांना बोलूच की नाही, तुमच्या बोलण्याला महत्व आहे पण आपापसात नाही, योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने बोलण्याला. तुम्ही जर विचारायला लागलात की तुम्ही का नाही, तुम्ही आमदार आले, खासदार आले, मंत्री आले आणि उभारून विचारलं तर देश पातळीवर तुमची बातमी जाते, तुमची दखल घ्यावी लागते. आलं का लक्षात? तुम्ही बोला. भारतीय संविधानानं आम्हाला हे दिलेलं आहे, कल्याण करणारी योजना राबवा असं सांगितलेलं आहे, आणि आमची सडक अशी का, आमची घरं अशीच आणखी पडकी का, आणखी चांगली का नाही, अशा प्रकारचे प्रश्न आपण जेव्हा विचारायला लागू, आमच्या याच्यामध्ये आरोग्य सुविधा का चांगले नाही, अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा आपण विचारायला लागू, तेव्हा भारताच्या संविधानाची योग्य ती अंमलबजावणी होण्याची प्रक्रिया आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि जनतेचं खऱ्या अर्थानं कल्याण होऊ शकतं. आपण भारतीय लोकांनी भारतीय संविधानाला आपल्या जीवनात तेवढं महत्त्व अजूनही दिलेलं नाही. खरं तर भारतीय संविधान तुमच्या जीवनात हस्तक्षेप करतं. शेतकऱ्याला प्रचंड पाऊस पडला की नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे, हे कोण सांगतं? भारताच्या संविधानाचा कायदा सांगतो. कुणी संकटात सापडलं तर संकटातून बाहेर काढण्याची शासनाची यंत्रणा धावत येते का? संविधानाचा आदेश आहे तसा, म्हणून धावत येते. असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये भारताचं संविधान कल्याणकारी अशा प्रकारचा हस्तक्षेप करत असतं. पण भारताचं संविधान हजारो हातानं आपल्याला या साऱ्या देणग्या देतं, तरी संविधानाला मात्र आपण महत्त्व दिलेलं नाहीये पुरेशा प्रमाणामध्ये. सुजले गावात घडणाऱ्या या कार्यक्रमानिमित्तानं सुजले गावच्या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व माता भगिनींना माझं आवाहन आहे की आपल्या जीवनात आज जे काही कल्याणकारी घडतं आहे त्याच्या पाठीशी भारतीय संविधानाचा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये भारतीय संविधानाची आठवण कायम ठेवा. भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान निर्माण करणारी सगळी मसुदा समिती, संविधान सभा आणि त्यामधले त्या काळातले सारे पदाधिकारी, स्वातंत्र्य मिळवून देणारे, मग गांधीजी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार पटेल असतील, मौलाना आझाद असतील, आणि संविधान मसुदा समितीमध्ये संविधान प्रत्यक्ष लिहिणारे, त्याला अंतिम आकार देण्यासाठी काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा आदर करायला शिका. त्यांच्या विचारांची सुद्धा आठवण करा आणि भारतीय संविधानासाठीचा एक कार्यक्रम दरवर्षी तुमच्या गावात ठेवा. मी सुद्धा खेड्यातलाच आहे मुळातला, आणि माझं गाव हे वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेलं गाव आहे. तुम्ही जे कपाळाला लावता तो अष्टगंध मी सुद्धा अगदी 12वी पर्यंत मी लावायचो, गळ्यामध्ये माळ वगैरे होती माझ्या. आणि वारकरी संप्रदाय हाच चांगला आहे खेड्यामध्ये, माझं निरीक्षण आहे. बाकी पत्ते खेळणारे, मग बाकीच्या गोष्टी करणारे, नको ते उद्योग करणारे या लोकांपेक्षा खेड्यामध्ये वारकरी संप्रदाय हे चांगले संस्कार करणारा संप्रदाय, हे माझं मत आहे, जे काही चांगलं आहे ते. आणि वारकरी संप्रदाय हा मुळामध्ये विषमतावादाला विरोध करून समतावादी भूमिका घेणारा संप्रदाय आहे, अंधश्रद्धांना विरोध करणारा संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाचं शिस्तशीर पद्धतीनं जसं काम चालतं तशा पद्धतीनं आपणाला तो शिस्तीनं काम करण्याचा भाग म्हणून आपल्या गावामध्ये भारतीय संविधान हे सुद्धा समता प्रस्थापित करण्याचं काम करतं. म्हणून तुमच्या गावात हरिनाम सप्ताह होतो का? काय होतं? होतो ना? तुम्हाला माझं आवाहन आहे नम्र, हरिनाम सप्ताह हा तुमच्या गावातला अत्यंत चांगला कार्यक्रम आहे असं मी मानतो. त्याच्याच जोडीला आणखी एका कार्यक्रमाची भर तुमच्या गावात पडली पाहिजे. तुम्ही पुढाकार घ्या. प्राध्यापक इरवंत सुरेकरांनी नाही, तुम्ही पुढाकार घ्या. सरपंच तुम्ही पुढाकार घ्या
आणि तुम्ही पुढाकार घेऊन तुमच्या गावामध्ये दरवर्षी सर्व गावातले सर्व लोक जमा झाले पाहिजे, संविधान गौरव महोत्सव घ्या. संविधान गौरव महोत्सव घ्याल का? घेत असाल तर टाळ्या वाजवा. 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालखंडामध्ये तुमच्या सोयीच्या कोणत्याही काळात संविधान गौरव महोत्सवाचा कार्यक्रम लावा आणि संविधान गौरव महोत्सवाचा कार्यक्रम लावून सुजले गावच्या परिसरातल्या लोकांना त्याला निमंत्रित करा. तुम्ही रामविजय हा ग्रंथ जसा वाचता तसं भारतीय संविधानाचं वाचन एकत्र येऊन सारेजण करा आणि भारतीय संविधानाचं वाचन एकानं एक कलम वाचायचं. कलम क्रमांक 15 काय सांगतं हे असं सांगतं आणि त्याचं स्पष्टीकरण एक जण करायचं. अशा पद्धतीचा 10 दिवसाचा कार्यक्रम करा आणि त्याचा समारोप ज्या दिवशी कराल त्या समारोपाच्या दिवशी आमच्यासारख्या वक्त्यांना बोलवा, पत्रकारांना बोलवा, नेत्यांना बोलवा आणि त्या समारंभाच्या दिवशी मुख्य संविधान गौरव महोत्सवाचा कार्यक्रम होईल. हा तुमचा महत्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा असं माझं म्हणणं आहे. आणि ज्या गावामध्ये दरवर्षी संविधान गौरव महोत्सव होईल त्या गावाची प्रगती सर्व अंगानं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या गावातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते गाव सर्व अंगानं विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. सुजले गावातली मंडळी या दिशेनं विकसित होण्याचा प्रयत्न करतील, संविधान गौरव महोत्सव घेतील आणि सुजले गाव नायगाव परिसरामध्ये संविधान गौरव महोत्सवाचं वातावरण निर्माण करतील. अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत.